माझी खास करून एक मराठी न्यूज चॅनलला म्हणजे एक हात जोडून विनंती आहे. म्हणजे आधी तुम्ही हे करा, किती गव्हर्नमेंट शाळे हे करा आणि नंतर तिथे सरप्राईज व्हिजिट टाका. कधी माहिती आहे का, एक्झॅक्टली जेव्हा जेवणाची वेळ असते ना, त्यावेळेस सरप्राईज व्हिजिट टाका आणि हे चेक करा. आता काही ठिकाणी कसं असतो, जो गव्हर्नमेंटतर्फे जो शाळेत जेवण दिला जातो, ती डाळ निव्वळ पाण्यासारखी असते. काहींना असं बादलीमध्ये पाणी टाकून 1 किंवा 2 पॅकेटच दुधाचे टाकले जातात आणि बाकी अख्खी बादली पाण्याची असते आणि ते बोलून त्यांना पाण्याचं दूध दिलं जातो. काही ठिकाणी म्हणजे चपातीमध्ये तेलच नसतो. भात पण काही ठिकाणी असं करपलेला दिला जातो. तर मग आता न्यूज चॅनलने थोडंसं म्हणजे हे करा, लक्ष द्या. म्हणजे तुम्ही एक सरप्राईज व्हिजिट टाका आणि बघा का नक्की म्हणजे मुलांना चांगला आहार भेटतो आहे का नाही. आणि फक्त न्यूज चॅनल्स कशाला, गव्हर्नमेंटचे जेवढे शिक्षण अधिकारी आहे, जे शिक्षणच्या पदामध्ये आहे, मोठे मोठे जे गव्हर्नमेंट शिक्षण मंत्री आणि जे कोण आहे शिक्षणाच्या ह्याच्यात फील्डमध्ये, त्यांनी सरप्राईज व्हिजिट टाकायला पाहिजे. म्हणजे मी नेहमी सांगतो कसं आहे माहिती का, नगरसेवक, आमदार, खासदार, मेयर, परत MLAचे जेवढे मेंबर आहे, मेंबर ऑफ पार्लमेंटचे जेवढे मंत्री आहे, जेवढे आहे निवडून आलेले आहे, म्हणजे सगळ्यांनी व्हिजिट टाकायला पाहिजे. आता असं नाही, रोड मंत्रींनी असं नाही बोललं पाहिजे, माझी ड्युटी नाही का जाऊन गव्हर्नमेंट शाळेत जाऊन चेक करायचे, किंवा शिक्षण मंत्र्यांनी असं नाही बोललं माझी ड्युटी नाही, किंवा कुठलेही अधिकारी असू, पाहिजे तो पेट्रोलियम मंत्री पण असली तर ह्यांनी असं नाही पाहिजे माझी ड्युटी नाही का शाळेत जाऊन मी चेक करू का मुलांना आहार भेटतोय का. सगळ्या प्रकारचे मंत्री, म्हणजे जेवढे प्रकारचे मंत्री आहे, सगळ्यांनी सरप्राईज व्हिजिट कधी ना कधी टाकायला पाहिजे. आता असं मी का सांगतो माहिती आहे का, कारण गव्हर्नमेंट शाळेत हे गरीब मुले शिकले जातात आणि गरीब मुलांना एक चांगला पौष्टिक आहार भेटणं हे प्रत्येक मंत्र्याची जबाबदारी आहे. आणि फक्त मंत्रीच का, नगरसेवकांनी पण सरप्राईज व्हिजिट टाकायला पाहिजे, आमदारांनी पण सरप्राईज व्हिजिट महिने 2 महिने टाकायला पाहिजे गव्हर्नमेंट शाळेत, खासदारांनी पण हे करायला पाहिजे, महापौरांनी पण एखादी व्हिजिट टाकायला पाहिजे. सगळ्यांची ड्युटी आहे. असं नाही का बाबा मी आमका मंत्री आहे तरच मी जाईल, बाकी दुसरी पदचा मंत्री असेल, पेट्रोलियम मंत्री असेल किंवा वेगळा कुठला मंत्री असेल, मी कशाला जाऊ. असं नाही रे, लहान गरीब मुलं आहे तिथे, थोडंफार सगळ्यांची ड्युटी आहे. म्हणजे म्हणून मी नेहमी सांगतो का, जे नगरसेवक, आमदार, खासदार आणि जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे, तिथे जास्तीत जास्त सुशिक्षित मंत्रींचं होणं गरजेचं आहे. कारण 1000पेक्षा जास्त मुद्दे जे तिथे जाऊन डिस्कस करणे गरजेचे पार्लमेंटमध्ये, असे 1000पेक्षा जास्त, मी तर सांगतो 1000 नाही, लाखपेक्षा जास्त असे मुद्दे जे पार्लमेंटमध्ये डिस्कसच नाही झाले आणि ते डिस्कस होणं गरजेचं आहे. आता मी कुठला नगरसेवक नाही, मंत्री नाही, आमदार नाही, खासदार नाही, कोण नाही, मी एक नॉर्मल माणूस आहे आणि मी आधेमध्ये व्हिडिओ पोस्ट करत असतो. आता एक प्रत्येक माणसाला एक हे दिले, राईट टू स्पीक, त्याचा मी आपला उपयोग करतो, राईट टू स्पीकचा उपयोग करून सोशल मीडियामध्ये टाकतो. आता मला मंत्री होणं किंवा नगरसेवक होणं, आमदार खासदार नाही, जरी नाही झालो आयुष्यात, एक नॉर्मल माणूसच बनून राहिलो जीवनभर, तरी मला फरक नाही पडत. पण कुठेतरी जनहित होत असेल तर मी त्याचे व्हिडिओ तर मी नेहमी बनवणार. जय हिंद, जय भारत.